काय तेजस, अरे लग्न विग्न करतो की नाही? मला बुंदी कधी चारतो? गावातल्या तुझ्या बरोबरच्या पोरांचे लग्न झाले, त्यांच्या बार बुंद्या खाऊन जिरून गेल्या. तुझ्या बुंदीची वाट बघते मी आता. लग्नाची काही मला पण आहे वहिनी. अरे पण करायचं कधी? चांगली मुलगी मिळाली पाहिजे ना. मी काय म्हणतो, तुमची इच्छा आहे ना मी लग्न करावं? बघा नाही कधी सुंदर मुलगी तुमच्या साईडला कोणी असली तर. अयो, आम्ही बघितलेली पोरगी चालेल का तुला? काय चालणार, 100% चालेल. तुम्ही फक्त बघा तर. बघा, मी एखादी पोरगी दाखवल्यावर तुला याच वर्षी लग्न करावं लागल. हे बघा, फक्त माझ्या हाईटला मॅच वगैरे सगळं झालं पाहिजे, फक्त एवढंच माझं, बाकी काही नाही. मग तर तू आयुष्यभर बिन लग्नातच राहशील. हे सगळंच मॅच झालं पाहिजे म्हटलं. अरे पोरगी चांगली भेटली का करून टाक ना. मी काय म्हणतो, तुम्हाला फारच हौस आहे ना बुंदी खायची. आता तुमच्यावर जबाबदारी देतो मी. तुम्ही एखादी सुंदर मुलगी आहे ना, नाका डोळ्यात एकदम रेखीव, लग्न करतो की नाही बघा फक्त मी. श्याम्या, तुझं दुकान कसं काय चाललंय रे? तुला सांग का, कारखाने सुरू झाले ना, लोक जाते ऊस तोडायला. थोड्या दुकानात तर धंदा कमीच होतो. ते गारठ्या गोरठ्याने ना बरं का, माझं डोकं लय दुखतंय रे, लयच म्हणजे काय. बघितलं का झाल्या? बघतोय. अरे दिवसेंदिवस हे प्रकरण अवघडच होत चाललंय. आता त्याच्यावर काय पर्याय मग? काय पर्याय भाऊ, तास तास गप्पा आणत बसती. पाय 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 कशी खेदळी ती हसत. काहीतरी गोड गोड बात चालली असते श्याम्या. मग दुसरं काय, ते बिन लग्नाचं. हिचा नवरा नाही, तुंबलेलं. हिचा नवरा नाही इथं. फोन करायचा तिच्या नवऱ्याला? नको याड्या, फोन केला तर आपलंच नाव समोर येते गावात. दुसरा काहीतरी पर्याय बघावा लागेल आपल्याला. चल बरोबर काट्याने काटा काढू. तुमचं नाव आहे अवघडच काम आहे खरंच. अरे मस्करी केली रे. झाले पण तुला सांगतो, आपलं नाव दाखवूनच द्यावं लागेल. झाल्या श्याम्या काय चीज. ये बघ झुरळ आलं. नकडे झुरळ म्हणत जाऊ त्याला. तुला माहित नाही झाल्या, कधी कधी झुरळ बिलही मोठं काम करत. झुरळ असे काही काम करीत असतात काय? बरं जाऊ दे, तिला काय तुला माहित नाही. पण तुला सांगू, तुम्ही हे वागणं बरं नाही बाबाईच. हे वागणं आपण खपूनच नाही घ्या. पटलं का सांग बरं? नवरा तिकडे मुंबईला आणि इकडे खुशाल त्या पोरा संग विषय काय चाललंय? सुगंधा आणि तो त्याच्या. अरे तुला सांगू, तो दिवसा ढवड्या दारात बसून नुसते मस्ती हशी मजा काहीतरी आहे भाऊ. अरे बसूनच काय, गळ्यात हात टाकून बसला होता तो. काय बोलतो, माझ्या डोळ्याने बघितलं. ठीक आहे, आपल्या तोंडात नको भाऊ वाईट बोलायला. कसं आहे, ठीक आहे, बरोबर आहे की नाही? लोक काय म्हणते उद्या काही गावात अफवा पसरतात. योग्य नाही तुम्ही. बरोबर आहे. एवढं काय दळत बिळतात आम्ही काही बोललो नाही, काय ऐकलं नाही. आम्हाला काय करायचंय? कानात बोळे घालबो. असं आहे तू, मी ज्याच्यामुळे तुला म्हणलं मी काही कुठं काय झाले, कुठं झालं कुठं काय, कुठं काय, कोण कोण कुठं काय म्हणते? काही म्हणलंच नाही. काय पण म्हणतरीच होते एवढं. काही नाही, हे तू म्हणलं ते बरोबर आहे. तुमच्या दुकानात आहे ना, कधी आणि मला जे पैसे कधी भेटतच नाही. कशाला एवढं मोठं दुकान टाकून ठेवलं असं? बरं काय नाही. तू कस काय इकडं? चाललो होतो, तुम्ही दिसल्या, म्हटलं विचारा काय चाललंय. हा का, बरं चल जायचं लगेच. हा चल. चला. काय मग अशी घरातून निघालो आणि मग विचार केला की यार पुढे बघ, हे रोजच झालं पाहिजे. काय पाहतो तरी बघितलं काय चाललंय? तेच पाहत होतो मी. आता अवघड झालंय झाल्या. कस काय म्हणजे तुला माहित नाही का आता? कमाय तोंड नाही काही सगळं तुला सांग ना. लवबर्ड आपलं काय खरंय झाल्या. आपल्याला कोण चारा टाकते? मग आपल्याला नुसतं हुसकू दिलं दारातून. जाऊ जाऊ मेलो आपण. मग हे डायरेक्ट घरात आहे भाऊ, माहितीये का तुला? आता काय करायचं? काय करतो आपलं, काय करून उपयोग आहे? आपले जाताना आपलेच होत. सांग बरं. जाऊ दे. ये आबा बसला का? हा बसलोय. काय राव, एक गोष्ट सांगायची होती तुला. सांगू का नको सांगू? माझ्या मनात आहे ना. काय तुला कस काय सांगू राव मी? अरे पण काही महत्वाचं असलं तर सांगायचं. अरे आता काय त्याच्यात काय एवढं, आता एवढे मित्र आपण. हा ते आहे, त्या मित्रात उगत दालार नको म्हणून सांगू का नको सांगू विचार करतोय मी. नाही सांग, काय असलं तर बिंदास बोल. वाईट नाही वाटायचं ना? नाही रे, येड आहे का रे तू? ते सुगंधाचं माझ्या कानावर आलंय. काय? ते असे वाईट करणार नाही, पण तरी पण कानावर आलंय ते. सुगंधाचं? हा. काय कानावर आलंय तुया? ते त्यांच्याशी काहीतरी ते आहे तिचं. पाऊल वाकडं पडत आहे असं?
अरे येडाय का रे तू? अरे पुरुषोत्तम, अरे मी तिला आज नाही ओळखीत, एकदम गुणवान म्हणून तर मी तिला पोरगी मानतोय, मुलगी मानले. तिचं पाऊल वाकडं पडणं शक्यच नाही. सगळ्या गावात उभं राहिलं बाबा. हा म्हणून तर तुला मग सांगायला मी बिचकत का म्हणून होतो. नाही तुला आजपर्यंत काय विचारलो का मी? तो बघ माझं सांगायचं काम होतं. तू उद्या म्हणशील तू चांगला मित्र होता, तुझ्या कानावर आला, तू का नाही सांगितलं? माझ्यावर दोष देऊ नको. आबा, अरे हे जर असं काही असेल तर मला विचार करावा लागत, तिला विचारावं लागत. हा वाईट नको वाटून देऊ तुला भाऊ. नाही वाईट माझ्या नाही, कानावर पण आलेलं आहे. ऐक ना, माझा तिच्या भरोसा आहे. तरी पण कसं होतं, काचेचं भांड आहे बाई माणूस म्हणजे. मी ना तिला भेटतो, विचारतो, शहनिशा करतो. तू काय काळजी करू नको. बरं झालं तू बोलला ते माझ्याजवळ. हा बोलतोच मी. का अण्णा बोलवलं होतं? हा बस बस, काय सुगंधा. अरे काही गोष्टी मला तुझ्याशी बोलायच्यात. बोला ना. तुला राग नाही यायचा? अहो अण्णा, तुमचा कशाला रागीन मला? सुगंधा, काय झालंय माहिती का, तू पोरी सारखी मी हक्कानी बोल ना, तुला काही अडचणीचं असलं तर विचार. हो बिंदास बोला अण्णा. आता काय झालंय की तुझं पाऊल वाकडं पडलं असं मला वाटत नाही, पण माझ्या कानावर काही गोष्टी आल्यात. तुला राग येऊन दे, काही म्हण, पण बघ का तुझ्याबद्दल गावात वेगवेगळ्या गोष्टी चर्चा व्हायला लागल्यात, कानावर यायला लागल्यात. असं वाटतं का अण्णा तुम्हाला? नाही वाटत बाबा, मस्त तुझ्या भरोसा आहे पारा माझ्या लेकरा, पण मी ऐकलोय भाऊ आणि मला याची शहनिशा करायची होती म्हणून मी तुला बोलावणं पाठवलं अर्जंट का तू मला भेटून जा. आणि तुझं जर काही चुकत असेल तर समजून सांग ना. मग काय मग तुमचं कामच आहे. आणि अण्णा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तसं काही होणार नाही. मी काळजी घेईन त्या गोष्टीची. इतर गोष्टी वेगळ्या, हे पाऊल चुकीचं पडलं, इज्जत आबरू फार गरज आहे त्याला. ते पाहुणा चांगला राहतो, तू चांगली राहते, हे ऐकलो मी, माझे पायाखालची वाळू सरकली. अण्णा तुम्ही काहीच लोड नका घेऊ. आता तुम्हाला सांगितलं ना, असं तुम्हाला परत काहीच ऐकायला येणार नाही. बरं मला सांगा, तुम्हाला कोण सांगितलंय? मला तो आबा म्हणला, पुरुषोत्तम. हा का? बर बर बर. वाईट नको वाटू. नाही हो अण्णा, नाही नाही. अहो तुम्ही माझ्या वडिलांसारखे, तुमचं वाईट वाटन का? मी तुमचं काम आहे, माझं चुकलं तर सांगायचं. या गोष्टी जपून गावाला जपलं पाहिजे गावात. बर, यासाठीच बोलत होता अण्णा. बरं येऊ का मी? हा हा हा, काही काळजी करू नका. ओ डेपुटी, दिघे कुठे? त्याला बोलव आधी. कार्तिक काय आलं? नाही त्याला बोलव आधी. काय केलं? ठीक आहे, त्याने वाटोळ करून ठेवलं सगळं आमचं. पहिले त्याला आवाज द्या. ठीक आहे, ठीक आहे. ये भाऊ ये इकडे. काय म्हणते ते? काय केलं तो? काय सांगा मॅडम. खरे गावामध्ये काय आमची बदनामी करत फिरू लागला की तेजस सर माझा काही झिंगाट चालू आहे म्हणून. तुला काही लाज वाटते का? हे मारा त्याला, मारा. एक मिनिट इकडे इकडे इकडे. काय म्हणला तो? अहो सगळीकडे त्यांनी पसरवलंय मॅडमचं माझं काहीतरी आहे म्हणून. काय रे, काय तुम्ही एवढं काय म्हणलं तानाला? खरं सांगा. काय म्हणते? तुम्हाला कोण म्हणलं? अहो, अख्खं गाव सांगतंय, सगळं मागं बोलतात आमच्या. माहिती का तुम्हाला? नीट सांग पटकेस, कुठे केले तो? बोललाय कोणला? तुला काय माहित? तुला काय माहिती यांचं चालू आहे म्हणून काहीतरी? होय, तुला हेच चाळे करायला जातो का तू गावामध्ये? नालाय का? घरचं काम सोडून हे उचापाने चालू केलं, याचं काय चालू ते चालू केलं का? माफ बसरेल तू. तुला कोण म्हणलंय? काय म्हणले तुला? ते म्हणे ते सदानंद तेजस पाय म्हणतात गप्पा मारते. मग ते म्हणले तर तेवढं तिथं सोडून द्यायचं ना. तू इकडे लोकात गावाला सोडत चढला. मी फक्त 2 जणांना सांगितलं होतं. 2 जणांना तरी काय सांगितलं? तुझं वय का? नालाय का? कोणाविषयी आपा बसरायला? या सोप्या गोष्टी आहेत का? तुला लाज वाटते काही? मग अरे डेपुटी म्हणून सोडतो तुला. तुला सांगितलं असतं आता काय ते. अरे ठीक आहे, शान हवंय जरा. या अशा गोष्टी बाहेर करायच्या नसतात. अहो आपू असतात काही काही. बरं मी काय म्हणतो, त्याच्यावरती मी माफी मागतो. तुम्ही नका दोघांची माफी मागतो. त्याला अक्कल नाही, काय बोलावं ते कळत नाही. पण आता इथून पुढे नीट वाग. असं काही चुकीचं पसरू नको गावामध्ये, कळलं का? नाही ते यांच्याकडे बघतो ना, जाल्या त्यांच्याकडे बघतोच मी आता जाऊन. बोलतो मी त्यांना बी बोलतो. आणि तुम्ही लय हे ना करू. लोकांचं काय लोक आहेत ना, ऐकते ते एक आणि सांगते ते. तुम्ही टेन्शन ना घेऊ. तेजस भाऊ नाही बघतो मी, भेटतो. बरोबर चालेल. ताई माफ चल. हा, समजून सांगा याला. खरंच हाणलं पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. गावभर थोबड ताणत बसले. त्या शामरावकडे बघतो, यांच्याकडे बघतो आता. शामराव, तुम्हाला काही लाज वाटते का? तुम्ही गावातल्या लोकांना काय बोलले? काय तुम्ही माझ्या मित्राला का म्हणून राहिले? काय आणून राहिले का? वाटतं का तुम्हाला विचारताना काय आणून राहिले? म्हणजे आता पूजा करायची होती का तुमच्या दोघांची? हाणू करायला त्याला
झालं काय पण अहो अख्ख्या गावात तुम्ही आमच्या दोघांची चर्चा केली, यांचं काहीतरी चालू आहे, यांचं काहीतरी चालू आहे. किती बदनामी झाली माहिती का आमची तुम्हाला? कोणी 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 केली कोणी केली? तरुण हाणत त्याला कोणी केली बदनामी तुमची? तुम्ही केली. तुम्ही दोघांनी केली. मी हा मी नाही केली बदनामी कोणाची. तेव्हा शामराव खोटं बोलू नका बरं का. मी कशाला करू? अहो एका बाईसाठी तिची इज्जत किती महत्वाची असते एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे ना. मग मला माहितीये ना. काय ढेकळा माहितीये? अहो आज मी जेव्हा लहान होतो लहान तेव्हा यांच्या आगा खांद्यावर खेळलोय मी सुगंधा वहिनींच्या. पाहिलं ना आम्ही आमच्या डोळ्याने. असं कसं काय पाहिलं मग? असं असं उठवायला पाहिलं का तुम्ही सगळं? हा झालं काय तुला कळत नाही का काय केलं तो? त्याच्याकडे बघू नका, तुमच्याशी बोलतोय मी. तोच केलंय श्याम्या माझ्या ढकलून देतो काय मी काय केलं? तुम्ही सांगा आता काय करा. अहो पण मी काय म्हणते, तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे होती का तुम्ही माझ्याबद्दल असं गावातल्या लोकांना सांगाव का? तो तेजस केवढा, मी केवढी, माझ्या नवऱ्याला जर कळालं तर माझा नवरा मला घरात संसार तरी करू देईन का? देईन ना मारायला काढून. श्याम्यात म्हणला होता, तू नाही म्हणला का सुगंधात हिचं झांगाड मनात फक्त वाईटच आहे ना, चांगले विचार कुठे मनामध्ये? गडकाव काय म्हणलो मी? म्हणलं ते खिदळतात हसते तेवढंच बोललो ना मी. अहो हे बोलायची अक्कल आहे का? खिदळते हसते. तुम्हाला माहिती का तो माझ्याकडे का बरं येत होता? त्याचं लग्न जमान नाही तर आपल्याकडे एक पोरगी होती, तो म्हणे एखादी पोरगी बघा. म्हटलं माझ्या माहेरची एक पोरगी त्याला दाखवा आणि द्यावं त्याचं लग्न करून, म्हणून तो चक्रा मारत होता. त्याचं काय आणलं माझ्या घरी यायला? आणि आता असं ऐकून मला कोण पोरगी देईन एवढं तर समजायला पाहिजे ना तुम्हाला. हो घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालं. बाहेर निघाला का लोक टाका तोंडाकडे बघू लागले. अख्ख्या गावामध्ये ना लाज वाटायला लागली अक्षरशः मला आता. तुमच्याकडून ना खरंच ही अपेक्षा नव्हती मला. सुगंध चुकलं बरं का आमचं. पण आम्ही असं कोणाला बोबाट केलं नाही, फक्त ठीक होता त्याच्या समोर आम्ही फक्त बोललो होतो. हो पण तुम्हाला एवढं माहिती नाही, एकाच्या तोंडी 10 जणांच्या तोंडी होतं. हे तर गाव आहे, गावात या गोष्टी झाकत असता का? हा एखाद्याचा असतं तर मग ठीक आहे बुवा आहे, पण आमचं तसं काही विषयच नाही. तुम्ही काय रिकामा बोबाटा केला? आता प्रत्येकाकडे जाऊन सांगत बसू का हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे म्हणून? नाही, मी काय आम्ही करतो, सांगू, आपण ते सांगू. डिग्याला बोलतो मी आणि गावात आम्ही सगळ्याला सांगतो की तसं काही नाही म्हणून. आम्ही कोणाला गावात बोललोच नव्हतो. होय झाले ते आम्ही चालता चालता ते डिगेने ऐकलं आणि त्यांनी बोबाटा केला काय मग गावात. ठीक आहे केला सगळा. हा आम्ही काही नाही केलं. स्वतःची इज्जतीची पर्वा करताना दुसऱ्यांची पण करा जरा, शिका. सुधरा रे, आता तरी सुधरा. नशीब दोघांच्या बायका इथं तुमच्याजवळ नांदत नाही. त्या नांदल्या असतं तुम्हाला कळालं असतं बाईची इज्जत काय राहते. त्यांच्या घरातच बाई नाही, त्यांना काय बाईची इज्जत कळणार आहे? चल तेजस. चला झाले चुकलंच राव आपल्याकडून, आहे की नाही? हा ना. हे खरं म्हणली ती. उगं कसं एखाद्याची इज्जत गेली तर उगं. हा इज्जत म्हणजे काचीचं भांड आहे श्याम्या. तिथं पुढं नाही असं कोणाचं बोबाटा करायचा. जाऊ दे मरे ते भाऊ, चल सगळ्यांना सांगावं लागेल भाऊ. हा गावात सांगू आपण सगळ्याला, हे चुकलं बा माफी मग करा आम्हाला. ते डिग्याला धरू आपण. ठीक आहे ना, मी आणू का? नाही हाणू नको, कशाला परत मारा आणि ते डेपुटीचं कुटाणा. सगळ्याला गावात सांगू तसं काही नाही. हे चुकून झालं आमच्या पाहण्यात आणि समजण्यात गैरसमज झाला. हा चल